कार्डिओपल्मोनरी एक्सरसाइज टेस्ट. तर कार्डिओपल्मोनरी आणि मस्क्युलर या तिघांचंही तुम्हाला इंटरॅक्शन कळतं. ॲक्च्युली मस्क्युलर पण ॲड करायला पाहिजे. O2 आत जाणार बाहेर जाणार, तर याचं आत घेण्याचं फंक्शन आहे, याचं सर्क्युलेशनचं फंक्शन आहे, याचं यूजचं फंक्शन आहे, ATP मिळणार. तर या डायनामिक टेस्ट आहे, त्याच्यामुळे या स्ट्रेस इंडिकेट करू शकतात आणि ग्लोबल टेस्ट आहेत. तर पूर्ण ग्लोबल रिझर्व कळेल, फिजिओलॉजिकल रिझर्व कळेल. तर की जेव्हा एक्सरसाइजने जो स्ट्रेस येईल, इट इज सरोगेट फॉर सर्जरी स्ट्रेस. सर्जरी वी आर रिप्लेसिंग बाय एक्सरसाइज, अँड गॅस एक्सचेंज ॲट एअरवे वी आर taking its surrogates as chemical exchange at cellular level after surgery. तर फिजिओलॉजिकल रिस्पॉन्सेस रिक्वायर्ड टू इन्क्रीज O2 डिलिव्हरी, दोघांमध्ये O2 डिलिव्हरी वाढवावं लागेल. त्याच्यात हा फंडा आहे. स्ट्रेस प्रोटीन डिग्रेडेशन होईल, लिपिड डिग्रेडेशन होईल, कॅटाबॉलिक स्टेट आहे म्हणून. तर त्याच्यामुळे तुम्हाला VO2 मॅक्स म्हणजे किती तुमचं मॅक्सिमम लंगमध्ये एक्सचेंज होईल ते, आणि काय म्हणतात त्याला, ॲनारोबिक थ्रेशोल्ड बघायचा आहे. तर 3 सिम्पल टेस्ट आहेत काही NYHच्या, की फ्लाईट ऑफ स्टेअर्स, नंतर 6 मिनिट वॉक आणि शटल वॉक. मग याच्यानंतर कार्डिॲक स्ट्रेस टेस्ट. मग या झाल्या की मग कार्डिओपल्मोनरी एक्सरसाइज टेस्ट चालू होतात. तर कार्डिॲक स्ट्रेस टेस्टमध्ये तुमचं डोब्युटामाइन स्ट्रेस टेस्ट आहे, किंवा थॅलियम स्कॅन, परफ्युजन स्कॅन, ट्रेडमिल याच्यात पण येईल, पण मोर इट विल बी टेकन इन टू ॲज अ कार्डिओपल्मोनरी एक्सरसाइज टेस्टिंग. तर फ्लाईट ऑफ स्टेअर्स. तर फ्लाईट ऑफ स्टेअर्समध्ये तर आपला जो VO2 मॅक्सचा कट ऑफ आहे ना, ॲक्च्युली हा आपल्याला 3 याच्यात विभागलेला आहे, त्यांनी 20 आणि 10 आणि 20च्या मधात तो क्वेश्चनेबल आहे. तिथे मग तुमचं डिपेंडिंग ऑन पेशंट अँड सर्जरी डिस्कस करून तुम्हाला मॉर्टॅलिटी डिस्कस करायला लागेल. अबाउट 20 ml इज गुड, लो रिस्क आहे. अबाउट 10 ml इज हाय रिस्क. हे न्यूमेक्टमीमध्ये यांचं आलं VO2 मॅक्स किती असायला हवा. तर आपण बघतोय फ्लाईट ऑफ स्टेअर्स. तर फ्लाईट ऑफ स्टेअर 5 असेल तर कुठं ओव्हर 20 आहे, लो रिस्क आहे. मग त्याच्यात खालच्या त्यांनी नाही दिल्या आहे, बट लेस दॅन 1 फ्लाईट ऑफ स्टेअर इज 10. तर 10 इज हाय रिस्क. लेस दॅन 1 फ्लाईट ऑफ स्टेअर्स हे सोडून द्या. मग 1 to 5 या मधात पडत आहेत. तर एक स्टेप आहे 6 इंचाची, 20 स्टेप असेल तर किती झालं आपलं, 10 फूट. 10 फूट म्हणजे एक फ्लोअरची हाईट झाली, म्हणून त्याला एक फ्लोअर किंवा एक फ्लाईट ऑफ स्टेअर्स. तर कमीत कमी तुमचा 5 तरी असल्या पाहिजेत. ॲक्च्युली 2मध्ये पण चालून जाईल असं म्हणतात ते. फ्लाईट ऑफ स्टेअर्स त्यांनी इकडे VO2 मॅक्स 5 म्हटलं आहे, पण इथे फ्लाईट ऑफ स्टेअर्सचा कट ऑफ त्यांनी 2 फ्लाईट ऑफ स्टेअर्स असेल तर लो रिस्क म्हटलं आहे. तर इट इज थोडासा इथे व्हॅल्यूजचा झोल आहे. फ्युअर दॅन 2 फ्लाईट्स इज हाय रिस्क, अबाव 2 फ्लाईट्स इज लो रिस्क. तर त्याचे ग्रेडेशन कुठं भेटत नाही आहे. तर आधी तुम्ही पोस्ट ऑफ इव्हॅल्युएशनसाठी FEV1 आणि DLCO करणार. PPO इज पोस्ट ऑपरेटिव्ह, प्रिडिक्टेड पोस्ट ऑपरेटिव्ह. FEV1 आणि DLCO, तर दोघांचं ॲक्च्युली 40-40 कट ऑफ आहे. 40च्या खाली तुमचं खूप हाय रिस्क होऊन जातं, तुम्हाला हायर इव्हॅल्युएशन लागेल. ते आपण पुन्हा येऊ न्यूमेक्टमीवर. तर याच्यात त्यांनी 30 आणि 60 अशी रेंज केली आहे. 60च्या वर लो रिस्क आहे, 30च्या खाली फारच हाय रिस्क आहे. तुम्ही फर्दर इव्हॅल्युएशन करू शकता 30च्या खाली, आणि 30 ते 60च्या मधात तुम्हाला इव्हॅल्युएशन करायचंच आहे. तर थोडासा इथे अल्गोरिदम क्लिअर नाही आहे. आता 30 ते 60मध्ये, 60च्या वर तर काहीच करायची गरज नाही. 30 ते 60मध्ये आधी तुमच्या साध्या टेस्ट करून बघा, स्टेअर क्लाइम्ब किंवा शटल वॉक. त्या चांगल्या असतील तर काही गरज नाही, पण त्या जर ठीक नसतील तर मग तुम्हाला सिपेटवर जावं लागेल. ठीक आहे. तर मॉडरेट आणि सिव्हिअर दोघांना सिपेट करायचेच आहे. तर सिपेटमध्ये या 3 व्हॅल्यू आहे, 10 आणि 20च्या मधात, लेस दॅन 10 आणि 20. तर ही झाली तुमची फ्लाईट ऑफ स्टेअर्स. नंतर शटल वॉक आहे.
शटल वॉकमध्ये 10 मीटरचे 2 डिस्टन्सेस आहेत, त्याच्यामध्ये तुमची स्पीड वाढवण्यात येते, जसं की ट्रेडमिलसारखंच आहे ते, ग्रेडेड तुमच्या वाढवणार. नंतर 6 मिनिट वॉक. 6 मिनिट वॉकमध्ये फिगर लक्षात ठेवायला सिम्पल आहे, 600 मीटर. 600 मीटरला 30ने भागितलं तुमचा VO2 भेटणार. तर 600 असेल तर 20 होऊन जातो, 450 असेल तर 15 होतो, किंवा 400 असेल तर 13 होतो, दॅट वे. तर तुम्हाला VO2 मॅक्स यांच्यावरनं कॅल्क्युलेट करायचं आहे. तर सिपेट आपण आधी बघितलं की सिम्पल टेस्ट काय आहे, स्टेअर्स ऑफ फ्लाईट, नंतर 6 मिनिट आणि शटल वॉक. त्याच्यानंतर मग कार्डिॲक स्ट्रेस टेस्ट. कार्डिॲक स्ट्रेस टेस्ट जिथे एक्सरसाइज टेस्टिंग पॉसिबल नाही तिथे आपण कार्डिॲक स्ट्रेस टेस्ट करतो, की बसल्या बसल्या त्या व्यक्तीला आपण स्ट्रेस टेस्ट करू शकू. तर इथे इंडिकेशन कॉन्ट्रा इंडिकेशन दिलेले आहेत त्यांनी, तर लॉजिकलीच फिकावे लागण्यासारखे आहेत ते. इन्फार्क्शन, अंजायना, CVS किंवा अस्थमा, वॉट एव्हर. रिलेटिव्हमध्ये मग सिन्कोप, व्हॉल्व्युलर, वॉट एव्हर वे यू वॉन्ट टू पुट. तर मग कार्डिओपल्मनरी एक्सरसाइजमध्ये दिस इज द मोस्ट रिलायबल, सगळ्यात भारी फंक्शनल कॅपॅसिटी देणारी आहे तुमची. तर डिफरन्शिएट बिटवीन कॉज ऑफ डिस्नी आपण रेस्पायरेटरी आहे की कार्डिॲक आहे. त्याच्यात 3 प्रकार आहेत, ट्रेडमिल, सायकल आणि आर्म क्रँक. थोडे तिघांचे हे दिलेत, मॉनिटर लावायला कुठलं चांगलं पडतं, किंवा कोण ओव्हर एस्टिमेट करतं, अंडर एस्टिमेट करतं. बट काय सायकल अर्गोमीटर त्यांच्या मानाने सगळ्यात चांगलं आहे असं ते म्हणतात. ECG BP लावायला पण चांगलं पडतं, मेजरमेंट करायला चांगलं पडतं. ट्रेडमिलमध्ये ते सगळं काही हालतं आहे, त्याच्यामुळे मॉनिटरिंग आहे मुश्किल, आणि VO2 पण ओव्हर एस्टिमेट करतो असं म्हणतो. क्रँकमध्ये तर तुमचा हात आणि छाती फिरतं, त्याच्यामुळे ज्याला लोअर लिम्बचा प्रॉब्लेम आहे त्याला मग आर्म क्रँक करायचं. तर याच्याने तुम्हाला VO2 मिळणार. तुम्हाला काय काय मॉनिटर लावावे लागणार, गॅस ॲनालायझर लावणार म्हणजे O2 CO2 कळेल, नंतर ECG, BP, सॅच्युरेशन. O2 CO2 आणि फ्लो मीटर 3 लावावे लागतील रेस्पिरा. तर पीक VO2 एरोबिक कॅपॅसिटी सांगतो तुमचा. ॲनारोबिक थ्रेशोल्ड त्याने कुठं वर्णन नाही केलं आहे किती आहे, VO2 मॅक्सबद्दलच बोलला आहे. ही एकच व्हॅल्यू बोलली की ॲनारोबिक थ्रेशोल्ड 10 ते 11च्या खाली असेल तर पेरियड ऑफ रिस्क आहे, परंतु त्याच्यानुसार सिव्हिअरिटीचं ग्रेडिंग काही दिलेलं नाही आहे. तर या लेवलला तुमचं ॲनारोबिक मेटाबॉलिझम विल कम इन टू पिक्चर. नंतर कार्डिओव्हास्क्युलर तुम्हाला माहिती देईल. तर काय काय माहिती मिळेल त्याच्यावर दिलं त्यांनी. ऑक्सिजन कन्झम्पशन कळेल, ॲनारोबिक थ्रेशोल्ड कळेल, कार्डिॲकचं स्टेटस कळेल, रेस्पीचं स्टेटस कळेल. इंडिकेशन कॉन्ट्रा इंडिकेशन बघितलं आपण. क्लिनिकल युटिलिटी, डायग्नॉसिस, प्रोग्नॉसिस, स्ट्रॅटिफिकेशन, एक्सरसाइज प्रिस्क्रिप्शन, प्रीहॅब,